मैं वही बोलना चाहता हूँ कि आपका हिम्मत की दाग देना पड़ेगा। आप महाराष्ट्र से यहाँ आया फॅशन बाईक लेके, तर इथं ट्रकची लाईन लागली। वेलकम टू आसाम। परत आसाममध्ये आलो आहे आपण मित्रांनो। तर इकडं लय रोडचं काम सुरू आहे आसाममध्ये, ही नॅशनल हायवे 8चं। बघा सगळं धूळ उडती म्हणून पाणी ओतलंय, सगळी रबडी झाली। जवळपास नाही वे मला 33 दिवसानंतर ना असं जेवण खायला भेटतंय मित्रांनो। तर मी नाही वे आता आसाम आणि बांगलादेश याच्या बॉर्डरवर आहे, म्हणजे इंडिया बांगलादेश बॉर्डरवर आहे। तर तुम्हाला दाखवतो किती जवळ आहे। इथं पाहू शकताय, दिसतंय का तुम्हाला? आता ऊन लय, तर ही काळी लाईन आहे ना ती बॉर्डर लाईन आहे, दिसली का तुम्हाला? इथं मी आहे आणि ही काळी लाईन आहे ना ती बॉर्डर लाईन आहे। बोकडांचा बाजार भरतो, बकऱ्याचा बाजार भरतो, तसं इथं अंतुल्यांचा बाजार भरला होता मित्रांनो। हमारा सौभाग्य है आप इधर आए और आपसे मिले, हमको बहुत अच्छा लगा सर। आंघोळ वगैरे केली आणि इथंच टेंट लावला। तर हे सरांनी असा नाश्ता वगैरे दिलाय, तर धन्यवाद आपका, थँक्यू। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आहे आता धरमपुरी त्रिपुरा येथे। तर तिथनं आपण आता निघालोय मेघालयच्या दिशेने। आज पण आपण मेघालयला पोहोचणार नाही आहे, कारण 320 का 380 किलोमीटर, 320 किलोमीटर आहेत ना। 320 का एका दिवसात जाऊ शकत नाही पहाडी एरियातनं। आपण फार पाय तर 200-220 जाऊ शकतोय। अशा प्रकारे काल या पेट्रोल पंपावर आपण टेंट लावला होता, इथं गाडी लावली होती। अगोदर तर त्यांनी लय भीती दाखवली, चोरी बिरी होती काय होती, पण लावला तसाच मी डेअरिंग करून। अशा प्रकारे एक नंबर व्यवस्था झाली। इथं एक पॉवर बँक चार्जिंगला लावली। पॉवर बँक जाताना घ्यायचं लक्षात राहिलं पाहिजे, नाही तर कालच्या गत विसरून जायचे असं आहे। काल मला त्यामुळं 15 किलोमीटरचा येडा पडला होता। चला यावं तो सगळं टाईम लॅप्समध्ये दाखवतो मित्रांनो। मी आहे स्वप्नील देवडे आणि मला नाही वे घरनं निघून नाही वे 79 दिवस झाले। मी आत्ता त्रिपुरामध्ये मित्रांनो। तर मी निघालो होतो बारामती महाराष्ट्रातनं आपण नेपाळला पण गेलो, भूतानला गेलो, म्यानमारला गेलो आणि भारतातील जवळपास 13 राज्यामधनं प्रवास करून आता आपण त्रिपुरामध्ये आहे मित्रांनो। तर तुमचा भाऊ आलाय कुठल्या गाडीवर? पॅशन प्रो गाडीवर इतक्या लांब आलाय आणि रात्रीचा मुक्काम नाही येतो, टेंटमध्ये होतो। अशा प्रकारे तुम्हाला आज मी माझा टेंटचा सेटअप दाखवतो कसा आहे। तर मित्रांनो बेसिकली कुठल्या पण पेट्रोल पंपावर किंवा जिथं पेट्रोल पंप नसतो, मी कुणाला पण रिक्वेस्ट करतो की त्यांच्या घराच्या तिथं पार्किंग वगैरे असली तर टेंट लावाय जागा द्यायला। तर सगळे मला मदत करतात मित्रांनो। तर सेटअप कसा असतो तुम्हाला दाखवतो मित्रांनो। पहिलं तर एक मॅट आहे, ते मॅट टाकतो मी टेंट लावल्यानंतर। त्यानंतर माझ्याकडे एक स्लिपिंग बॅग आहे, स्लिपिंग बॅगमध्ये मी झोपतो। आणि हे 2 माणसाचा टेंट आहे पूर्ण। एका साईडला मी पूर्ण असा झोपतो ह्या साईडला, आणि ह्या साईडला पूर्ण माझं सामान असतं। यामध्ये 2 बॅग, हेल्मेट वगैरे, रायडिंग गिअर असं सामान राहतं। अशा प्रकारे माझी राहण्याची व्यवस्था असते। तर इथं टेंटमध्ये एक कपडे वगैरे सुकवण्यासाठी रस्सी पण आहे, जगवली कपडे। आणि इथं तुम्हाला बॅटरी वगैरे लावायची असेल तर बॅटरी पण लावू शकता। अशा प्रकारचं आहे मित्रांनो मराठी माणूस इतक्या लांब आलाय, तर तुम्ही एक सपोर्ट दाखवा मित्रांनो। तुमच्या एका सपोर्टमुळे खूप मोटिवेशन भेटतं। आणि कमेंट बॉक्समध्ये हरळ महादेव नक्की लिहा मित्रांनो। हरळ महादेव नाव जरी ऐकलं तरी खूप भारी वाटतं। तर फॉलो करा मित्रांनो, नवीन पाहत असला तर। मराठी माणूस इतक्या लांब आलाय, बारामती महाराष्ट्रातनं त्रिपुरा, म्हणजे पश्चिम भागातनं पूर्व भागात आलाय देशाच्या। तर फॉलो नक्की करा मित्रांनो। तर फायनली निघतोय आता, गाडी सामान वगैरे लोड केलं। हे सर त्यांनी आपल्याला मदत केली होती। ये सर इन्होंने हमको कल रहने के लिए मदद की थी। सर धन्यवाद आपका। थैंक यू। ओके, आपसे मिलके बढ़िया लगा। ठीक है जरूर आएगा। ओके ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे गाडी सामान बिमान लोड केलंय। आता निघतोय, ही बॅग फायनल आवडायची, निघायची। तर मित्रांनो तर मी नाही आता इथनं निघतच होतो, तर हे भाऊ आला आणि भाऊ एकदम बडबड करायला लागला। क्या बोला भाई, आजा। मैं वही बोलना चाहता हूँ कि आपका हिम्मत की दाग देना पड़ेगा। आप महाराष्ट्र से यहाँ आया फॅशन बाईक लेके, फैशन है वो बाइक के लिए लेकिन बहुत मस्त है। अपने जो सफर किया बहुत अच्छा किया सफर, लेकिन सबका हिम्मत नहीं होता है। इतना छोटा बाइक लेके वहाँ से यहाँ पहुँचना हिम्मत नहीं होता सबके। आपको हिम्मत की दाग देना पड़ेगा भाई। ठीक है, आपका नाम क्या है? स्वप्नील देवड़े। स्वप्नील देवड़े। ओके गुड, मेरा नाम है सैयद। ओके हम भी महाराष्ट्र का जाके आया, घूम के आया महाराष्ट्र। मस्त है। चला मित्रांनो ओके निघतोय। चला मित्रांनो इथं बाय बाय म्हणून निघतोय। पेट्रोल डाल देतो पहिले। तर मित्रांनो थांबलं इथं, तर ह्याच्याकडेच पेट्रोल टाकूया। कितना पेट्रोल बसतोय बघूया आपण। कोण आहे इथं मित्रांनो? तर पेट्रोल टाकलं
पेट्रोल 800 रुपयाचं टाकलं आणि आपण आता 800 म्हणतं 400 रुपयाचं पेट्रोल टाकलं आणि आपण आता निघालो आहे शिलाँगच्या दिशेने. 305 किलोमीटर आहे आणि 9 तास वेळ लागतो आहे. 305ला 9 तास म्हणजे कितीच ॲव्हरेजनी गाडी चालत. 35च्या चला ॲव्हरेज स्पीड 35 पकडत आपली गाडी. ओके तर इथं ट्रकची लाईन लागली. का लाईन लागली काय काय नाही. चलो जाने जाना तूने तुझे दीवाना सपना मेरे जाके. हा बहुतेक बॉर्डर आहे. बॉर्डर अरुणाचल म्हणतो त्रिपुरा आसामची बॉर्डर आहे. चेकिंग चालू दिसती कारण इथनं बांगलादेश खूप जवळ आहे. तर बांगलादेशी काही आल्यात का काय हे चेकिंग इथं चाललेली दिसती. बाकी काही नाही दिसत. ह्या कोपऱ्यातनं जाईल आपण असं मला वाटतंय. पोलिसाच्या पाठीमागं जातो. पोलीस घेऊन जाईल आपल्याबरोबर. चलो तिथं प्रत्येक ह्याला चेक केलं जाते. जे आहे गाडी त्याला चेक केलं जाते. 4 व्हीलर आपल्याला तर नाही विचारलं. वेलकम टू आसाम. परत आसाममध्ये आलो आहे आपण मित्रांनो. सिलचर 110 किलोमीटर, गुवाहाटी 391. मित्रांनो तर इथं एक अजून एक चेकिंग पॉईंट आहे. 2 व्हीलरवाल्यांना नाही काय विचार. 4 व्हीलरवाल्यांचं कसून तपासणी करून पुढं सोडतात. मित्रांनो तर इकडं लय रोडचं काम सुरू आहे आसाममध्ये. ही नॅशनल हायवे 8चं बघा. सगळं धूळ उडती म्हणून पाणी ओतलंय. सगळी रबडी झाली. रबडी माल आहे. जेव्हा गाडीची चाकं स्लिप मारतात. बाबो हे अंगावर नको उडू. थांब आलंच नाही. अंगावर उडलं. आईच्या गावात चिखलात शितोडे. ट्रकवाल्याला एवढं कळत नाही भाऊ. पुढचा 2 व्हीलरवाला आहे त्याला काचा नाहीत काय नाहीत. त्याच्या अंगावर उडल बिडल तशीच दामटतात. हर महादेव मित्रांनो. तर मी आहे स्वप्नील देवडे आणि मी मागील 80 दिवसापासून मित्रांनो बाहेर आहे. तर मी मागील 1.5 वर्षापासून फिरतोय मित्रांनो. मी भारतातील 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, नेपाळ पशुपतीनाथ, मुक्तीनाथ मंदिर सगळं फिरून आलोय मित्रांनो. मला तुमच्या थोड्या मदतीची गरज आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी कुठलेही तुमच्याकडून पैसे मागणार नाही मित्रांनो. आज आपल्या ट्रिपमध्ये नव्हे, ह्या ट्रिपमध्ये 80 दिवसामध्ये आपले 12,000 किलोमीटर पूर्ण झाले मित्रांनो. तर मारवाडी धाबा दिसला म्हणून मी थांबलो इथं. तर मारवाडी धाबा हीच आहे का आपण. अशा प्रकारे आहे. खूप आहे तर लिहिलं आहे का वेलकम टू मारवाडी धाबा. हा मारवाडी धाबा. ते मला वाटलं पलीकडच्या साईडचं हॉटेल आहे का काय. अशा प्रकारे इथं शेवभाजी भेटते. इथं शेवभाजी लई दिवसात खातोय आता मी. बघूया कशी लागते इथली शेवभाजी. हर महादेव मित्रांनो. तर मी आहे आता आसाममध्ये आणि जवळपास नाही वे मला 33 दिवसानंतर ना असं जेवण खायला भेटतंय मित्रांनो. तर मी नाही वे 46व्या दिवशी अशी शेवभाजी खाल्ली होती गुवाहाटीच्या जवळ. आणि तिथनं पुढं नाही वे मला शेवभाजी नावाचा प्रकार इथं पहिलाच भेटला नाही. आणि आत्ता मी नाही वे त्रिपुरामधनं आसाममध्ये एंटर केलं. अजून आपल्याला एक मारवाडी हॉटेल भेटलं. तर त्या हॉटेलमध्ये नाही वे शेवभाजी ऑप्शन होता. तर पहिलं शेवभाजी घेतली मित्रांनो. लई दिवसात 33 दिवसानंतर मी एवढं फिरतोय. 33 दिवसानंतर मला अशा रोट्या आणि शेवभाजी पाहायला भेटली मित्रांनो. तर असं
नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये आपल्यासारखं खाणं नाही मित्रांनो, लय अवघड आहे खाणं. तर चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. जी फिरल्यात त्यांनाच माहिती. वा मित्रांनो, तर जेवण करून निघालोय आता. आणि हा जवळपास नाही वे बांगलादेशीची एरिया आहे सगळा. त्यामध्ये जे हॉटेल आहेत ते सगळे बांगलादेशी लोक असल्यागतच वाटतात आपल्याला. अशा प्रकारचा आहे. लोक चांगले आहेत, काय अडचण नाही. मित्रांनो, तर आपण आता अशा एरियात आलो आहे तो बांगलादेशच्या अगदी जवळ आहे. इथली जी लोक दिसतात ती पण सेम बांगलादेश असल्यागत असतात. एकदम दाखवतो ते भाई. सिलचर 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 1 घंटा लगेगा पूरा। और मैं शिलोंग शिलोंग 6 घंटा। 6 घंटा। कहाँ से आएगा आपका? महाराष्ट्र। तो सुजा शिलोंग फिर क्या है? ओके थैंक यू. मछली मार्केट आहे काय? हो. भाई हेलो. सिलचर 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 सीधा का? मित्रांनो, तर अशा प्रकारे आहे. किंवा वाटलंच ते एखाद्या दुकानात जाऊन पण दाखवतो. लोक चांगली स्वभावाने, काय अडचण नाही आहे. मित्रांनो, तर मी नाही आता आसाम आणि बांगलादेश याच्या बॉर्डरवर आहे, म्हणजे इंडिया बांगलादेश बॉर्डरवर आहे. तर तुम्हाला दाखवतो किती जवळ आहे. इथं पाहू शकताय, दिसतंय का तुम्हाला? आता ऊन लय. तर ही काळी लाईन आहे ना, ती बॉर्डर लाईन आहे. दिसली का तुम्हाला? इथं मी आहे आणि ही काळी लाईन आहे ना, ती बॉर्डर लाईन आहे दोन देशाची. अशा प्रकारे इतक्या जवळ आहे मी बॉर्डरला. आणि मित्रांनो, आपल्या इथं जसा बोकडांचा बाजार भरतो, बकऱ्याचा बाजार भरतो, तसं इथं अंतुल्यांचा बाजार भरला होता मित्रांनो. तर मी एका गावातनं प्रवास करत होतो आणि मला नाही बारकी बारकी आपली जी जर्सी गाईची पिल्लं आहेत ना, ती दिसली सगळी बांधलेली. म्हणून मी आत गेलो. कॅमेरा वगैरे म्हणलं इथं काहीतरी डाऊटफुलच असेल, आपण कॅमेरा काढला तर कॅमेरा बिमेरा हिसकून घेतील, म्हणून मी कॅमेरा नाही ऑन करून नाही गेलो, म्हणजे गपचुपच गेलो होतो घेऊन. थोडी क्लिप काढली मी. तर तिथं नाही अंतुल्याचा बाजार भरला होता आणि ते सगळं कापण्यासाठी घेऊन चालले होते. म्हणजे किलो लोक ते सांगत कसं होतं, हे 20 किलो भरेगा, हे 50 किलो भरेगा, हे 70 किलो भरेगा, अशामध्ये त्यांचं बोलणं चालू होतं. तर मी तिथल्या लोकांना एकाला विचारलं, भाऊ कशासाठी चाललं आहे? नाही म्हणलं पाळायसाठी. अरे म्हणलं एवढे अंतुले घेऊन काय करणार तू पाळायला? गाय पण नाही की त्याचं दूध खाशील. तर मित्रांनो, अशा प्रकारे नाही तिथली लोकं नाही मी 1-2 फोटोच काढले. तर माझ्याकडे अशा रागाने पाहिली ना, खुनसीने पाहत होते. त्यामुळे मी तिथनं कल्टी टाकली आणि इथं बाहेर लांब येऊन व्हिडिओ काढतोय. तर एकदम बांगलादेश बॉर्डरला आहे मी. म्हणजे इथले जे लोक आहेत ना, ती सगळे बांगलादेशीचे आहेत, इंडियन बांगलादेशी अशा प्रकारचे आहेत मित्रांनो. तर काही पण खातात लोक. आपण जो गाईचा अंतुल्या विकतो जलमल्या, तर तो इथं येऊन अशा प्रकारे यांचा कार्यक्रम करून यांची पार्टी होती त्याच्यामध्ये. मित्रांनो, तर इथं खुर्ची टूल ठेवले होते बसायला. तर इथं बसून व्हिडिओ एडिट केला आहे. पेट्रोल पंपावर थांबलो होतो जरा वेळ, व्हिडिओ वगैरे टाकला आणि आता निघतोय. असंच करायला लागतंय, कुठं तरी थांबायला लागते. व्हिडिओ वगैरे सगळं मॅनेज करणं सोपं नाही आहे. त्यात 3-3, 4-4 मॅनेज करणं. इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक सगळं मॅनेज करणं अवघड आहे. करतोय ते तुमचा भाऊ. चलो मित्रांनो, या गाडीत दिसते ना, ही आपल्या गायची न्यायची कातडी, जनावराची कातडी. तो असं असा आणतंय. हा कातडी. पाहू शकताय तुम्ही क्लोजली. भाई क्या है? रबर है क्या?
रबर आहे म्हणतोय आम्ही, काय बावळाट आहे काय रबर आहे समजायला. जाऊ दे, आपण काय काय करायचं आपल्याला. पण मित्रांनो तर शाळा सुटली. ही पाहू शकताय बांगलादेश बॉर्डरच्या जवळची शाळा, ही मुलींची शाळा दिसती. तर पोरं कोण दिसणार, सगळ्या पोरी दिसते तिथं. मित्रांनो तर ह्या भागात रेल्वे क्रॉसिंगच लय. सकाळपासून मी 4थी का 5वी रेल्वे क्रॉसिंग केली. रेल्वे सरळ गेली बहुतेक, रोड फिरून फिरून रेल्वेला क्रॉस करतोय. मित्रांनो तर कुठल्या गावात आलोय आता मी, कुठल्या तर एका मोठ्या गावात आलोय. गावाचं नाव कोविचवाडू है. गाँव कौन सा है ये? इसका नाम क्या है ये शहर का? हाँ, पत्थरपुर. बदरपूर. मित्रांनो बदरपूर म्हणून ट्रॅफिक जाम झालं इथं आता. ओके चलो, मेघालयची गाडी इथं दिसते. मित्रांनो तर इथं माशाचं मार्केट आहे. अरे वा, ये कौन सा है? हाँ, ये कौन सा मासा है रेड कलर का? ये कारपू रेट क्या है? रेट 300, इसका 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 800. ये सेम रेट. ओ चिलापी. थैंक यू. ये किधर का है? नदी का है क्या समुद्र का है? नहीं, ये तालाब का है. तालाब का है क्या? ये मतलब जो लोगों ने जगह जगह तालाब बनाए उसमें से निकले हुए मच्छी है क्या? बढ़िया है यार. मेघालय जाना है, मेघालय भाई. मेघालय जाना है, मेघालय. हाँ, मेघालय 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 सीधा जाओ. ना तारा जोर है देखो तो. शिलांग शिलांग. श्रीलंका जायचं तर बाजी गेलो तेव्हा बाजी का बोकले बका गुरा असते. बाजी गेले तर आप सीधा जाओ. इधर से ये तो इधर से एक रोड है, बहुत घूमना पड़ेगा आपको. ये दिखा रहा है हाँ, ये बीच में ये से. तो दिखा रहा है. इधर सीधा जाके आप जाओ, सीधे सामने जाके आदमी मिलेगा. बहुत मित्रांनो तर निघालोय आता. बरं झालं टायमिंगला हे झालं. इथलं की फरसान संध्याकाळी भेटलं नाही भेटलं. ओके मित्रांनो तर फरसान वगैरे घेतलंय आणि आता मधनच रोड चाललाय. कुठनं चाललाय काय माहिती. 100 किलोमीटर झालं आज पूर्ण आपलं. चलो, पेट्रोल पंप असाय पाहिजे फक्त मध्ये, नाही तर जंगलात बिंगलात अडकलो अवघड होऊन जायचं. चलते चलो. मित्रांनो तर ही रिव्हर आपल्याला सकाळपासून आपल्याबरोबर चालली. बराक म्हणून रिव्हर आहे, बराक रिव्हर म्हणून. चला आपण आता आपल्याला जायचे पुढं. मेन रोडला लागायचे. मेन रोडला जायसाठी रोड कुठे लांब आहे. डॉगिश भाई. तर मित्रांनो फायनली इथं एक पेट्रोल पंप भेटला आहे. पुढं किती लांब पेट्रोल पंप आहे मग ते पाहायला लागेल. तोपर्यंत इथंच थांबतायची काही व्यवस्था होती. बघू इथं पेट्रोल पंप पण व्यवस्थित वाटतंय. इथं स्टाफ पण.
आराम से बैठिए हम लोगों के पास में, चाय पानी पीजिए आराम से। तो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा। जी सर, कोई दिक्कत नहीं है, 24 घंटा आपके लिए हाजिर है हम लोग। ओके। आपके बाद नेपाल भूटान म्यांमार यात्रा पे निकले हैं क्या? हाँ अच्छा, शिव भक्त है ऊपर से। हाँ। वेरी गुड, बढ़िया। बाइक खड़ा कीजिए, ओके। तो छुटवा चेयर लेके आ सर के लिए, और पानी वानी दे सर को। मित्रांनो, तर इथंच थांबतो आज। आता काय पुढे जाऊन पण कुठं पेट्रोल पंप भेटायचा काय आयडिया नाही आहे, त्यामुळे इथंच थांबतोय। यांनी पहिले ह्याच्यातच हा म्हणले। मेरी भाषा नहीं समझ में आ रही है आपको, क्या आ रही? नहीं आपका अब आपका भाषण नहीं है, आप बैठिए। ओके, थैंक यू सर। हर महादेव मित्रांनो, तर मी आत्ता नाही वे ह्याच्यात आहे आसाममध्ये, आणि आपण मेघालयमध्ये जाणार होतो, पण पुढं नाही वे जंगली एरिया चालू होणार आहे, आणि तिथं पेट्रोल पंप आहे पण तिथं नेटवर्क नाही आहे, त्यामुळे नाही वे मी अलीकडेच एक पेट्रोल पंप होता तिथं थांबण्यासाठी आलो, आणि लकीली आलो, आणि इथले जे ओनर होते ते पण इथं होते। तर सर क्या बोलोगे आप? सर आपको ऐसे देख के हमको लगा कि हमारे देश के लिए कोई ये राइडर ये भ्रमण कर रहे हैं, तो हमारा भी पहले आपको देख के इच्छा होगी, हम आपको बुलाएंगे। हमारा सौभाग्य है आप इधर आए और आपसे मिले, हमको बहुत अच्छा लगा सर। तर मित्रांनो, ह्यांना भेटून खूप भारी वाटलं। मी इथं विचारायच्या अगोदर सरांनी लगेच म्हणले की त्यांना वाटलंच कोणतंही रायडर असेल आणि फिरण्यासाठी चाले असेल, आज आपल्या इथं मुक्कामाला थांबणार असेल, तर सरांना भेटून खूप भारी वाटतं। मित्रांनो, अशी चांगली माणसं भेटतात, तुम्ही फक्त फिरलं पाहिजे। मित्रांनो, तर आता आंघोळ वगैरे केली, एकदम चांगली व्यवस्था झाली राहण्याची वगैरे, आंघोळ वगैरे केली, आणि इथंच टेंट लावला। तर हे सरांनी नाश्ता वगैरे दिलाय, तर धन्यवाद आपका, थँक्यू। तर खूप भारी वाटलं, इतकी चांगली माणसं भेटली इथं येऊन। तर चला खातो मी आता, एन्जॉय करतो। ओके मित्रांनो, तर राहायची एकदम व्यवस्थित, राहायची एकदम भारी सोय झाली, पाहू शकता। अशा प्रकारचा पंप आहे, पंपाच्या पाठीमागे त्यांचे स्टाफला राहण्यासाठी जागा आहे, आणि तिथंच टेंट लावला आहे। आंघोळ वगैरे पण केली, ती कपडे जरा आत घेतली पाहिजे, नाही तर दैवाराने ओली होतील, टेंट दैवाराने भिजू नये म्हणून इथं लावला आहे आतमध्ये। हे भाऊ हे आचार्य, ये इकडं बाई। मित्रांनो, तर आता जेवण करतोय, जेवणासाठी पनीरची भाजी केली भाऊनी, पेट्रोल पंप भाऊ आहे त्यांनी पनीरची भाजी केली, त्याला भेटून चांगलं वाटलं। अशा प्रकारची भाजी खातो आता, एक नंबर लागेल तसं। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि सबस्क्राईब करा मित्रांनो। तर अशी चांगली माणसं भेटतात कधीमधी, मग चांगली व्यवस्था होती, जेवण बिवण सगळं। मी थांबलो म्हणून त्या मालकाने त्या पोराला पनीरची भाजी वगैरे बनवायला सांगितली होती, तर एकदम भारी वाटलं त्या सगळ्यांना भेटून, आणि तिथला मुक्काम पण एकदम बेस्ट झाला। तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच भेटेल सकाळी। तर चला, बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओसोबत उद्या।